नमस्कार. आज बनवूया झणझणीत असा आळू वडी रस्सा. हिरवी मिरची याला ना वाटून घ्यायची. हे ना वाटून झाले. आता बेसन पिठामध्ये ना मसाले घालून हे जिरे पावडर घालू, हळद घालायची, मीठ घालून घ्यायचंय, धने पावडर घालायची, ओवा टाकून, कोथिंबीर टाकून आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. हे तेल ना मी गरम केले आणि याच्यात तीळ टाकणार आहे. तेल आणि तीळ याच्यात घालून घ्यायचे. हे मिक्स करून घ्यायचंय. याच्यात पाणी टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालंय. आता वड्या बन हा शिरांचा भाग ना वरचा काढून घ्यायचा. ह्या शिरा ना खाली बसल्या पाहिजे, म्हणजे आळू वडी ना छान होत. हे मिक्स केलेलं बेसन याला लावून घ्यायचं. आता दुसरं पाणी याच्यावर ठेवून द्यायचं असं आणि त्याला पण बेसन लावून घ्यायचं. थोडं थोडंच मोडवायचं. आता ना दुमडून घ्यायचंय. हा ना रोल बनवून झालाय. कढईमध्ये ना पाणी घेतलंय आणि त्याच्यावर मी हे चाळण ठेवून घेणार आहे. आळूवडी आहे ना चिघटली नाही पाहिजे म्हणून. आणि हा रोल ना याच्यात ठेवून घेणार आणि त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि 15 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची. आळूवडी पण शिजली, मस्त अशी शिजली. आता याला ना थंड एकदम पातळ स्लाइस मध्ये कट करून घ्यायच्यात ह्या. आळू वडी रस्सा. तव्यावरती ना तेल टाकायचंय. हा कांदा ना भाजून घ्यायचा, लसूण टाकून घ्यायचं, खोबरे पण भाजून, टोमॅटो टाकून घ्यायचा, शिना कोथिंबीर घालून घ्यायची वाटण्यासाठी, आल्याचा तुकडा घालून घ्यायचा. हे वाटण करून झाले. कढईमध्ये तेल का जिरे टाकून घ्यायची, कांदा लसूण मसाला, हळद टाकून घ्यायची, लाल मिरची पावडर टाक, कढीपत्ता टाकून घ्यायचा, घेतलेला मसाला टाकायचा, सुटेपर्यंत याला ना परतून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचंय, गरम मसाला टाकायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये ना हे कोमट केलेलं पाणी घालून घ्यायचं. हा रस्सा तयार झालाय. आणि आता ह्या वड्या आहे ना कापून घेतलेल्या याच्यात टाकून घ्यायच्या. आज 5 मिनिटं नाही याला उकळी काढून घ्यायची. 5 मिनिटं झाली. आळू वडी रस्सा ना तयार झालाय. आता प्लेटिंग करून